ओके, गुड मॉर्निंग स्टुडंट्स. ओके, तर आजच्या लेक्चरला आपण 5 न्यूमेरिकल बघणार आहोत. या टॉपिकवरचं थोडं वेगळं आहे पण सोपं आहे. तर बघा काय म्हणलं याच्यामध्ये यांनी, अ मेटल बार 50 mm × 50 mm इन सेक्शन मीन्स याचा क्रॉस सेक्शन त्यांनी दिलेला आहे की तो 50 mm × 50 mm. म्हणजेच काय आहे, मी रॉड काढतो आता, आपल्याला दिलेलं नाही आहे, मी काढून घेतो आहे. हा झाला रॉड की ज्याचं हे जे आहे ते 50 mm आहे, हे पण काय त्याचं 50 mm, म्हणजे थिकनेस आणि हाईट त्याची 50 mm आहे. पुढे काय म्हटलं, ई सब्जेक्टेड टू ॲक्सेल कॉम्प्रेसिव्ह लोड. याच्यावरती काय होतं आहे, एक कॉम्प्रेसिव्ह लोड ॲक्ट होतं आहे याच्यावरती. ओके, तो लोडची व्हॅल्यू किती आहे, 500 kN आहे. हे दिलेले त्यांनी, ते कॉम्प्रेसिव्ह लोड किती होतं आहे, 500 kN. मी 500 kN ते दाखवतं. ठीक आहे. द कॉन्ट्रॅक्शन ऑफ अ 200 mm गेज लेंथ मीन्स ह्याची टोटल लेंथ ही किती दिलेली त्यांनी, 200 mm. ही झालेली आहे 200 mm, ही त्याची झाली लेंथ झाली. ओके, काय म्हटलं, तर कॉन्ट्रॅक्शन म्हणजे याच्यामध्ये किती कॉन्ट्रॅक्शन झालं, फोर्स अप्लाय केल्यामुळे, ह्या फोर्स अप्लाय केल्यामुळे हे बॉडी कॉम्प्रेस होणार आहे, बरोबर आहे ना. त्याच्यामुळे त्याचं लेंथ कमी होणार आहे. मग कॉन्ट्रॅक्शन किती झालं आहे त्यांचं, 0.5 mm. म्हणजेच काय, ह्याचं चेंज इन लेंथ जी आहे, जी चेंज इन लेंथ दिलेली आहे त्यांनी, किती झालेली आहे, कॉन्ट्रॅक्शन 0.5 mmचं कॉन्ट्रॅक्शन झालं आहे. आणि इन्क्रीज इन थिकनेस, आता याच्यामध्ये बघा कॉम्प्रेशन झालं आहे, त्याच्यामुळे ह्या ज्या व्हॅल्यूज लॅटरल डायमेन्शन ज्या आहेत, ह्याला लिनियर डायमेन्शन आपण म्हणतो, ह्याला लॅटरल डायमेन्शन म्हणतो. ज्यावेळेस लेंथ वाढते याची, त्यावेळेस लॅटरल डायमेन्शन कमी होतात. ज्यावेळेस कॉम्प्रेशन होतं त्यावेळेस लॅटरल डायमेन्शन आहे त्याचे वाढतात, इन्क्रीज होतात, आणि हे लेंथ त्याची कमी होते. इथं काय म्हणलं मग त्यांनी, इन्क्रीज इन थिकनेस. मग थिकनेस इन्क्रीज होणार आहे, ती थिकनेस कितीने इन्क्रीज झाली आहे, 0.04 mm ने, मीन्स डेल्टा टी. थिकनेस म्हणजे आता ती दोन्ही 50च आहे, काय त्यामुळे काय अडचण नाही. थिकनेस दिलेली आहे 0.04 mm, हे आपल्याला त्याची थिकनेस आपल्याला दिलेली आहे. आता आपल्याला फाइंड आउट काय करायचं आहे, तर ईची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आहे. ई म्हणजे ई आपल्याला फाइंड आउट करायचं आहे, आणि मी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, तर आपण आता व्हॅल्यूज आपल्या गिवन डेटामध्ये लिहून घेऊयात. गिवन हे दोन आपल्याला दिलेलं आहे. तसंच पी दिलेलं आहे आपल्याला 500 kN. सो लिहितो तर 500 × 10⁻³ न्यूटन. ओके, इथं मी लिहून घेतलेलं आहे. नंतर परत अजून काय दिलेलं आहे याच्यामध्ये, लेंथ दिलेली आहे. लेंथ दिलेली आहे आपल्याला 200 mm. अजून काय दिलेलं आहे का, हे क्रॉस सेक्शनचं डायमेन्शन 50 × 50 हे आपल्याला दिलेलं आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, ईची व्हॅल्यू काढायची आणि म्यूची व्हॅल्यू काढायची आहे. आता ईची व्हॅल्यूज म्हणजेच काय, ई म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ओके, आणि म्यू म्हणजे काय, लॅटरल डायमेन्शन टू लिनियर डायमेन्शन, सॉरी लॅटरल स्ट्रेन टू लिनियर स्ट्रेन. ओके, हे त्याचा फॉर्म्युला आहे. आता जर आपल्याला ई काढायचं असेल तर आपल्याला स्ट्रेस माहिती असलं पाहिजे, स्ट्रेन माहिती असलं पाहिजे. स्ट्रेन म्हणजे लिनियर स्ट्रेन, म्हणजे हा स्ट्रेन आपल्याला माहिती असलं पाहिजे, आणि आपल्याला स्ट्रेसची व्हॅल्यू माहिती असली पाहिजे. ओके, तर सुरुवातीला मी स्ट्रेस काढून घेतो पहिल्यांदा. वी नो स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. ठीक आहे, सो पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 500 × 10⁻³ ठीक आहे. एरिया हा झाला त्याचा एरिया, जो आहे 50 × 50, बरोबर. हा झाला एरिया 50 × 50, हा झाला त्याचा एरिया. सो स्ट्रेस इज इक्वल टू 500 × exponential 3 अपॉन 50 × 50. माझा स्ट्रेस झाला 200 Nm². ठीक आहे, आता स्ट्रेन फाइंड आउट करायचं आहे. स्ट्रेन म्हणजेच काय, डेल्टा एल अपॉन एल. लिनियर स्ट्रेन घ्यायचा इथं ई फाइंड आउट करताना, लिनियर स्ट्रेन. सो डेल्टा एल किती दिलेलं आहे आपल्याला, 0.5, आणि त्याची लेंथ किती दिलेली आहे आपल्याला, ही लेंथ आपल्याला दिलेली 200. ओके, सो ई इज इक्वल टू 0.5 अपॉन 200, 2.5 × 10⁻³ ठीक आहे, तर ही झाली त्याची व्हॅल्यू. याला कुठला युनिट नसेल. ओके, हे दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्या.
ह्या दोन व्हॅल्यूज आपण फाइंड आउट केल्यानंतर पुढे, ठीक आहे. सो ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो स्ट्रेसची व्हॅल्यू आपल्याला आहे 200 आणि स्ट्रेनची व्हॅल्यू आहे 2.5 × 10⁻³ सो ई इज इक्वल टू 200 अपॉन 2.5 × 10⁻³ त्याची व्हॅल्यू आलेली आहे माझी ईची 80,000 Nm/mm². ओके, ही त्याची व्हॅल्यू आलेली आहे 80,000. आता आपल्याला काय फाइंड आउट करायचं नेक्स्ट आपल्याला फाइंड आउट करायचं आहे लॅटरल स्ट्रेन, म्हणजे म्यू फाइंड आउट करायचं आहे. म्यू म्हणजेच काय, लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन. ठीक आहे, तर लिनियर स्ट्रेन आपण ऑलरेडी फाइंड आउट केलेला आहे, जो आहे 2.5. हा आहे जो लिनियर आपला स्ट्रेन जो आपण कॅल्क्युलेट केलेला आहे. आता फक्त राहिलं लॅटरल. सो लॅटरल स्ट्रेन इज इक्वल टू, ओके, लॅटरल म्हणजे काय, चेंज इन लॅटरल डायमेन्शन, म्हणजे लॅटरल डायमेन्शन म्हणजे थिकनेस, चेंज इन थिकनेस आपण ओरिजिनल थिकनेस. ठीक आहे, चेंज इन थिकनेस आपल्याला दिलेली आहे. ती चेंज इन थिकनेस ती आपल्याला दिलेली आहे, ती आहे 0.04 अपॉन त्याची व्हॅल्यू आहे ओरिजिनल थिकनेस आहे 50. सो लॅटरल स्ट्रेन मीन्स ई लॅटरल इज इक्वल टू 0.04 अपॉन 50 येते 8 × 10⁻⁴. 8 × 10⁻⁴. सो म्यू इज इक्वल टू, हे व्हॅल्यू पुट करतो तर आम्ही लॅटरलच्या जागी ही व्हॅल्यू 8 × 10⁻⁴. आणि लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू आहे 2.5 × 10⁻⁻3. सो म्यू इज इक्वल टू 8 × 10⁻⁴ अपॉन 2.5 × 10⁻⁻3 0.32. तर 0.32 ही आपली काय झाली, हा पॉयझन्स रेशो हा झाला 0.32. ठीक आहे, तर इथंच आपल्या दोन्ही व्हॅल्यूज आपण कॅल्क्युलेट केलेल्या आहेत. आपल्या इथंच संपलेला आहे नीट प्रॉब्लेम. आता आपण नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ठीक आहे, आता यांनी इथे काय म्हटलेलं आहे, यांनी मेटल रॉड 500 mm लॉंग. ओके, रॉड म्हटल्यानंतर ना, आणि त्याचं काय म्हटलं 20 mm इन डायमीटर काढून घेतो मी. डायमीटर दिलं म्हणजे तो सर्क्युलर रॉड आहे. ठीक आहे, हा रॉड आहे की त्याची लेंथ त्याची दिलेली आहे, लॉंग म्हणजे 500 mm लॉंग दिलेलं आहे आपल्याला, आणि ते डायमीटर दिलेलं आहे 20 mm त्याचं डायमीटर आहे. ठीक आहे, ओके. पुढे काय म्हणलं आहे, ही सब्जेक्टेड टू ॲक्सियल पुल. पुल म्हणजे बाहेरच्या बाजूने, पुश म्हणजे आतल्या बाजूने. पुल किती दिलेलं आहे आपल्याला 40 kN. ठीक आहे, इकडून पण पुल असणार, दोन्ही साईडकडून पुल असणार आहे. काय म्हणले पुढे, अंडर धिस लोड इलॉंगेशन ऑफ द रॉड इज 0.5 mm. ह्याचं इलॉंगेशन किती होतं, इलॉंगेशन म्हणजे डेल्टा एल. डेल्टा एल किती होतं आहे 0.5 वाढणार आहे. ओके, कारण टेन्साईल स्ट्रेस ॲक्ट होतं आहे, पुल ॲक्ट होतं त्याच्यामुळे वाढणार बाहेरच्या बाजूने. आणि डिक्रीज इन डायमीटर, आणि हे लेंथ वाढते त्याच्यामुळे डायमीटर कमी होणार आहे. तर डिक्रीज इन डायमीटर किती दिलेलं त्यांनी, चेंज इन डायमीटर डेल्टा डी मीन्स डायमीटर 0.006 mm. तर आपल्याला सेम व्हॅल्यू आपल्याला काढायच्या आहेत. सेम तसंच प्रॉब्लेम आहे, तर सेम व्हॅल्यूज आपल्याला कॅल्क्युलेट करायचे आहेत. तर ते आपण बघूयात आता कसं करायचं ते. गिवनमध्ये काय काय दिलं आपल्याला, पीची व्हॅल्यू दिली आहे 40 kN. हे आपण कन्वर्ट करूया 40 × 10⁻³ न्यूटन. तर आपल्याला तसं डायमीटर दिलेलं आहे, डायमीटर 20 mm आणि त्याची लेंथ दिलेली आहे 500 mm. तसं या व्हॅल्यूज पण दिलेल्या आहेत. तर आपल्याला ई आणि म्यू ह्या दोन व्हॅल्यूज आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. सेम तसंच न्यूमेरिकल आहे जे आपण आधी बघितलं, तर सेम त्याच प्रकारे आहे. ओके, तर आपल्याला काय करायचं तेच, ई म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ठीक आहे, तर आपल्याला
ते करून घ्यावं लागेल. ओके, ईचं फाइंड आउट करताना पहिल्यांदा काय असणं माहिती आहे, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. ओके, स्ट्रेस काढावं लागेल आणि नंतर आपल्याला त्याचा सिग्मा अपॉन पी, सो पी अपॉन ए, स्ट्रेस मीन्स पी अपॉन ए आणि ई इज म्हणजे काय, स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो पहिल्यांदा स्ट्रेसचं फाइंड आउट करून घेतो. वी नो स्ट्रेस इज इक्वल टू पी अपॉन ए. पीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे, ही पी झाली पीची व्हॅल्यू 40 × 10⁻³ अपॉन एरिया पाय डी स्क्वेअर. पाय डी दिलेला आहे 20, पाय डी स्क्वेअर बाय 4. ठीक आहे. ओके, तर आता ह्याच्यामध्ये हा 4 मी आता वरती लिहितो इथं. सो स्ट्रेस इक्वल टू 40 × 10⁻³ × 4 अपॉन पाय × 20 स्क्वेअर. सो स्ट्रेस इज इक्वल टू 40 × 3/4 अपॉन पाय × 20चा स्क्वेअर. झाली स्ट्रेसची व्हॅल्यू माझी आलेली 127.32. 127.32. तर याचं युनिट लिहितो न्यूटन पर mm². ठीक आहे, हा झाला स्ट्रेस फाइंड आउट केला. आता स्ट्रेन फाइंड आउट करतो मी. स्ट्रेन फाइंड आउट करण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला, ई इज इक्वल टू चेंज इन लेंथ अपॉन ओरिजिनल लेंथ. मग असे फाइंड आउट केलं त्याच प्रकारे चेंज इन लेंथ आपल्याला दिलेली 0.5, टोटल लेंथ आहे 500. सो ई इज इक्वल टू 0.5 अपॉन 500, 1 × 10⁻³ 1 × 10⁻³ ही झाली लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू. ओके, लिनियर स्ट्रेनची व्हॅल्यू झाली. आता याच्यावरून आपल्याला ई फाइंड आउट करता येईल. सो ई इज इक्वल टू स्ट्रेस अपॉन स्ट्रेन. सो 127.32 अपॉन 1 × 10⁻³ सो ई इज इक्वल टू 127.32 अपॉन ईची व्हॅल्यू 12732 न्यूटन पर mm². ओके, ही झाली ईची व्हॅल्यू. त्याच्यात आता न्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आपल्याला. न्यूची व्हॅल्यू फाइंड आउट करताना आपल्याला लॅटरल स्ट्रेन असणं माहिती गरजेचं आहे. लॅटरल स्ट्रेन ELAT किंवा ELA दिलं तरी डेल्टा डी अपॉन डी. सो डेल्टा डीची व्हॅल्यू आपल्याला दिलेली आहे 0.006 अपॉन डी 20. डायमीटर आपल्याला दिलेलं आहे 0.006 अपॉन 20. 3 × 10⁻⁴. ओके, हा झाला ELA. आता म्यू इज इक्वल टू ELA अपॉन ई मीन्स लिनियर स्ट्रेन. सो 3 × 10⁻⁴ अपॉन ईच व्हॅल्यू आपल्या स्मॉल ईच व्हॅल्यू 1 × 10⁻⁻3. सो टाका याच्यामध्ये 3 × 10⁻⁴ अपॉन एक्सपोनेन्शियल -3 0.3 ही झाली म्यूची व्हॅल्यू. तर आजच्या लेक्चरला आपण एवढंच बघतोय. ठीक आहे, प्रॉब्लेम व्यवस्थित बघा, समजून घ्या. ओके.